केएन न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी केएन न्यूज लिंकला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा। बाबासाहेब आंबेडकरांमुळेच देशातील जनतेस स्वाभिमान, संजय काटे यांचे प्रतिपादन। खडकलाट येथे डॉक्टर आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन गांभीर्याने साजरा। डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाला चालना दिली। आज देशातील जनता जी स्वाभिमानाने, ताठ मानेने जगता आहेत ते फक्त डॉक्टर आंबेडकरांच्यामुळे। त्याशिवाय डॉक्टर बाबासाहेबांनी सर्व जातीसाठी, सर्व धर्मासाठी व देशासाठी अलौकिक असे कार्य केले आहे, म्हणून त्यांचा झेंडा 7 समुद्रापार फडकला आहे, असे उद्गार मिरज तालुका शिवसेना अध्यक्ष संजय काटे यांनी काढले। पुढे काटे म्हणाले की बाबासाहेबांनी जे कार्य केले आहे ते कार्य समजून घ्यायचे म्हटले तर संपूर्ण आयुष्य कमी पडणार आहे। आपण बाबासाहेबांच्या विचाराने चालणारे असल्यामुळेच आपल्याला मिरज तालुका शिवसेना अध्यक्षपद मिळाली असल्याची प्रांजळ कबुली देऊन काटे यांनी बाबासाहेबांना प्रणाम करून अभिवादन केले। बुधवार तारीख 6 रोजी येथील भारतीय बौद्ध महासभा व बौद्ध समाज बांधवांतर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खडकलाट तालुका चित्तोडी येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अभिवादन सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना संजय काटे बोलत होते। तत्पूर्वी डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यास खडकलाट येथील युवा कार्यकर्ते विनायक थरकार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पून तर खडकलाट येथील भंते दीपंकरजी यांच्या प्रतिमेस परशुराम वराळे, ग्रामपंचायत सदस्य चन्नाप्पा थरकार, अजित माळकरी, मिथुन वराळे, रजनीकांत वराळे, सुदाम थरकार, सुकुमार थरकार यांच्या हस्ते फुले वाहून अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी खडकलाट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी संघाचे अध्यक्ष सुकुमार थरकार म्हणाले की बाबासाहेबांनी मागास जातीवर होणारा अन्याय नष्ट करण्यासाठी उच्च शिक्षण घेऊन त्यावर प्रहार करून या देशातील माणसांना माणुसकीचे अधिकार मिळवून दिले। त्याचबरोबर येथील पुतळ्यास दादर चैत्यभूमी इतके महत्त्व असल्याने यापुढे या परिसरातील अनुयायांनी या ठिकाणी यावे असे आवाहन केले। त्यांनी सर्वांच्या सहकार्याने अभिवादन कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानून यापुढेही समाजबांधवांनी थोर समाज सुधारकांच्या आयोजित कार्यक्रमास सहकार्य करावे असे आवाहन केले। यावेळी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील कांबळे यांनी जगात फक्त तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणालाच महापरिनिर्वाण असा शब्द आहे असे सांगून आज जगात बाबासाहेबांना बुद्धिवंत अशी किताबे देऊन गौरविण्यात येत आहेत असे सांगून सुनील कांबळे यांनी महानिर्वाण दिनाचे महत्त्व स्पष्ट केले। या कार्यक्रमास भारतरत्न आंबेडकर सोसायटीचे संचालक काशीनाथ वराळे, अशोक हळळे, प्रकाश थरकार, महावीर मसाळे, शशिकांत शिरगावे, श्रीनाथ कागे, दादा थरकार, गंगाधर कांबळे, आकाश शिरगावे, हरीश मुक्तारे, सुरेश ममदापुरे यांच्यासह बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात सूत्रसंचलन व आभार सुकुमार माळगे यांनी केले। बुधवारी रात्री भव्य कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते। खडकलाट येथील माजी सदस्य उज्ज्वल थरकार यांच्याकडून कॅन्डल मार्चसाठी सहभागी 150 युवकांना कॅन्डलची सोय करण्यात आली होती। या कॅन्डल मार्चचा प्रारंभ शाहुनगर येथे माजी ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वल थरकार व अशोक हळळे यांच्या हस्ते कॅन्डल प्रज्वलनाने करण्यात आला। क्रांती भूमीतील धम्मबंधू व भगिनींनी कॅन्डल मार्चमध्ये पंचशील वंदना गात मोठ्या संख्येने सहभागी होऊन बाबासाहेबांच्या पुतळ्यास कॅन्डल लावून नतमस्तक झाले। बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिवसभर खडकलाटसह परिसरातील शिक्षक व अनुयायांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पून अभिवादन केले। पुतळ्यास केलेली विद्युत रोषणाई, रांगोळी, दिवसभर आंबेडकरांवरील प्रबोधनपर गीतांचा गजर व रात्री कॅन्डलच्या प्रकाशात उजळून निघालेला खडकलाट येथील ऐतिहासिक बाबासाहेबांचा पुतळा यामुळे दिवसभर वातावरण आंबेडकरमय झाले होते। केएन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे। सर्वप्रथम सर्वांचे मनपूर्वक मी स्वागत करतो। आज महामानव दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जी एक चालना दिली आणि आज जे स्वाभिमानाने लोक जगतात किंवा मान ताट करून जे समाजामध्ये लोक वावरतात ते कुणामुळे जर असेल तर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज समाजात आपण म्हणतो की बाबा आपल्या समाजासाठी काम केलं, परंतु हे चुकीचं आहे। समाजासाठी त्यांनी कधीच काम केलेलं नाही। त्यांनी सर्व समाजासाठी, सर्व धर्मासाठी, सर्व जातीसाठी आणि ह्या देशासाठी त्यांनी एक नाव लौकिक केलेलं आहे आणि म्हणून तर 7 समुद्राच्या पलीकडे त्यांचा झेंडा फडकलेला आहे। आज भारतामध्ये जेवढं मान नाही तेवढं परदेशामध्ये देखील त्यांना मान आहे हे आपल्याला अजून माहित नाही। आपण नुसता एक समाज धरून बसलेला आहे।
परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कृती केलेलं आहे, जे काम केलेलं आहे, हे तुम्हा आम्हाला समजून घ्यायसाठी आमचं जरी आयुष्य गेलं तरी पण ते कमी होणार आहे. एवढं सांगतो, ही वेळ सांगण्याची नाही आहे. तो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक चाहता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं आणि त्यांच्या विचारानं, त्यांच्या धाडसानं आज मी मिरज तालुका शिवसेनेचा अध्यक्ष आहे. उद्धव साजरी करत आहोत. मित्र, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निर्वाण दिन साजरी करत असताना या देशामध्ये मुंबईच्या चैत्यभूमीवरती लाखो अनुयायीसह त्या ठिकाणी दर्शनास गेलेले आहेत. त्याचाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थिकलश असलेला हा खडकलाटचा हा पुतळा ज्याप्रमाणे मुंबईच्या चैत्यभूमीला किंमत आहे, त्याच पद्धतीनं त्या खडकलाटच्या भूमीला देखील अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी लोक यावेत असं मी आग्रहाची विनंती करतोय. त्या ठिकाणी आवर्जून मला सांगावंसं वाटतं, भारतातील दलित पदलित या लोकांचा ज्यावेळी बाबासाहेबांना अन्याय सहन करावा लागला, ते डॉक्टर बाबासाहेबांनी प्रत्येक डोळ्यांना पाहिलं आणि त्यावेळी बाबासाहेबांनी असा निर्णय घेतला, आमचा समाज हा आपला समाज कित्येक वर्षापासून हा अन्याय सहन करता आलेला आहे आणि सहनशक्ती जास्त असल्याकारणानं बाबासाहेबांनी असा विचार केला, आपला शालेय शिक्षण पूर्ण करून आपला समाज चांगला होण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रश्न केले. 56व्या महापरिनिर्वाण दिनाला मी अभिवादन करतोय. आता सुकुमारांनी सांगितलं, मला माझी एकच इच्छा आहे, कर्नाटकातली पहिली पुतळा जे आमच्या दीनदलित बांधवांनी स्वतःची अस्थी घाण ठेवून विकून हे जे पुतळा उभारलं, त्या पुतळ्याची ख्याती संपूर्ण देशभर नाही तर 7 समुद्रापलीकडे देखील जायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. महामानव, महिलांचे मुक्तिदाता, दुःखमुक्तीचा महासागर आणि सर्व आम्हा तुम्हा सर्व दलित बांधवांचे कैवारी, सम्यक संबुद्धाच्या वाटेवरती वाटचाल करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्या वतीनं कोटी कोटी विनम्र अभिवादन. हे दुःखद दिवस आहे, कारण या दिवशी अखंड भारताला संविधान देऊन दुःखमुक्तीचा मार्ग, स्त्रीमुक्तीचा मार्ग आणि त्याचसोबत संपूर्ण विश्वाला एक अद्वितीय संविधान देऊन अजरामर राहणारं असं व्यक्तिमत्व त्या दिवशी निघून गेलं होतं. हे दुःख संपूर्ण विश्वाला पेलणार नव्हतं, कारण तो एक महासागर होता, दयेचा, करुणेचा, शांतीचा आणि विश्वमानवतेचा. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द सिम्बल ऑफ नॉलेज, द फाउंडिंग फादर ऑफ इंडिया, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन लीडर अशा प्रकारच्या उपाध्या मिळतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अजन्म विद्यार्थी राहिले. हे सर्व आम्हा सर्वांसाठी गेले. एक म्हणजे तथागत गौतम बुद्धांचं निर्वाण आणि दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निर्वाण. आपण भले ही महामानवांची नावं घेतोय, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, अहिल्याबाई होळकर, या अशा अनेक महामानवांची नावं घेतोय. मात्र महापरिनिर्वाण दिन हा शब्द फक्त बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांच्या अगोदरच वापरतोय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, बसवेश्वर महाराज, सावित्रीबाई फुले, क्रांतिज्योती ज्योतिबा फुले अशा या महान नेत्यांना प्रथमतः मी वंदन करतोय. विनंती करतोय की आपले सर्व बांधवांनी अशा या महान नेत्यांचा कार्य करत असताना सर्वांनी एकजुटीनं येऊन आपण हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आपण यशस्वी करायला पाहिजे. पण हा कार्यक्रम आज यशस्वी झालेला आहे, त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतोय. आणि या प्रसंगी सर्व चारी नगरातील तरुण मंडळी या कार्यक्रमामध्ये जे योगदान दिलेलं आहे, मग तो योगदान स्वच्छता असेल, लाइटिंग असेल, वर्गणीदार असेल, अशा
वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या सहकार्यातून अशा कार्यक्रमाला योगदान देतात. असं याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतोय आणि अशाच पद्धतीनं अशा थोरतेच्या कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य द्यावं एवढं मी विनंती करून आज महापरिनिर्वाण दिनास सर्वांनी डॉक्टर 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रणाम करण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी उपस्थित दाखवले. परत एकदा मी सर्वांच्या वतीनं बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि या ठिकाणी हा आजचा या ठिकाणी कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करतो. संध्याकाळी 6:30 वाजता या ठिकाणी कॅन्डल मार्च निघणार आहे. बहुसंख्येनं त्यामध्ये त्या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती दाखवावी. नमामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि बुद्धं नमामि संघं शरणं गच्छामि बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बसला होता काळ कसा महापुरुषा